हरे कृष्णा. देखील श्रीमद भागवतम 5वा स्कंद 18वा अध्याय 23वा श्लोक आहे हा. त्या श्लोकामध्ये सुखदेव महाराज अशा प्रकारे सांगतात की जे भगवंताचे भक्त असतात, कोण असतात? जे भगवंताचे भक्त असतात त्यांच्यामध्ये सद्गुण हे ऑटोमॅटिकच निर्माण होतात. त्यांच्यासाठी वेगळा कोर्स क्लास वगैरे काही करायची गरज नाही. आपण बघतो, लोकांना म्हणतो आपण चांगलं राहायला पाहिजे, आपण चांगलं बोललं पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे. पण चांगलं बोलणं, चांगलं राहणं, चांगलं वागलं पाहिजे नुसतं बोलून चांगलं होणार आहे का? बोला नाही. पण ते कधी होऊ शकतं? इथे भागवतामध्ये सुखदेव महाराज स्पष्ट सांगतात, जे भगवंताचे भक्त बनतात. कोण बनतात? जे भक्त बनतात. आपण तात्पर्य बघू. यह श्लोक स्पष्ट करता है कि भगवान श्री कृष्ण की शुद्ध भक्ति ही सभी सद्गुणों का मूल कारण है. काय सांगतात इथे? भगवंताची भक्तीच हे सगळ्या सद्गुणांचं मूल कारण आहे, बाकी कुठून येणार नाही. मनुष्य केवल अपने प्रयास से कुछ समय के लिए अच्छे गुण प्रदर्शित कर सकता है, किंतु जब तक उसका हृदय भगवान की भक्ति में शुद्ध नहीं होता तब तक वे गुण स्थायी नहीं बनते. अकिंचन भक्ति का अर्थ है ऐसी भक्ति है जिसमें भगवान के अतिरिक्त किसी भौतिक वस्तु पर प्रतिष्ठा, धन, इंद्रिय सुख की इच्छा न हो. जब भक्त अपने जीवन का एकमात्र आश्रय भगवान को बना लेता है. तुम नीट ऐकते ना तात्पर्य? जब एक भक्त भगवान को अपने जीवन का एकमात्र आश्रय बना लेता है, तब भगवान की कृपा से उसके हृदय में दया, क्षमा, सत्य, विनम्रता, करुणा, धैर्य, सरलता, संतोष और प्रेम जैसे दिव्य गुण स्वतः प्रकट होने लगते हैं. नीट ऐका तुम्ही. दूसरी ओर जो व्यक्ति भगवान से विमुख रहता है उसका मन मनोरथ अर्थात मानसिक कल्पनाओं और भौतिक इच्छा में लगा रहता है. कभी धन, कभी पद, कभी यश, कभी इंद्रिय सुख, इनकी दौड़ में उसका मन स्थिर नहीं होता. इसलिए उसके सद्गुण भी परिस्थितियों के अनुसार बदल जाते हैं. श्रीमद् भागवत का निष्कर्ष है कि चरित्र निर्माण का सर्वोत्तम उपाय केवल भगवान की भक्ति ही है. जब मनुष्य श्रद्धा पूर्वक भगवान के नाम का कीर्तन करता है, शास्त्रों का श्रवण करता है, साधु का संग करता है और भगवान की सेवा करता है, तब उसका हृदय शुद्ध होता है और दिव्य गुण स्वतः विकसित हो जाते. इसलिए प्रत्येक व्यक्ति को केवल बाहरी नैतिकता तक सीमित न रहकर भगवान श्री कृष्ण की शुद्ध भक्ति को अपने जीवन का लक्ष्य बनाना चाहिए. यह वास्तविक आध्यात्मिक उन्नति और स्थायी सद्गुणों का आधार है. आपण जो श्लोक बघितला त्या श्लोकामध्ये स्पष्ट आज मला सांगा, कुणाला वाटत नाही की आपल्याकडे दया, क्षमा, शांती, संतोष असावा? कुणाला वाटतं दुःखी व्हावं? या जगामध्ये एक व्यक्ती मला असा दाखवा की त्याने म्हणावं की मला दुःखी व्हावं. प्रत्येकाचं टार्गेट एकच की मला काय व्हायचं आहे? सुखी व्हायचं आहे. पण सुखी कसं व्हायचं? जसं श्रीमद भागवत सांगतात की काही लोक असे आहेत जे मनाच्या कल्पनाद्वारा काहीतरी सुखाची व्याख्या करतात, काहीतरी सुखाचं वलय निर्माण करतात आणि ते त्याला काय मानतात? सुख मानतात. पण मला सांगा, नुसती सुखाची व्याख्या करून एखादी गोष्टीत आपण सुखी राहू शकतो का? जसं पितळ आहे, पितळ सोनं बघितलं तुम्ही कधी? दोन्ही दिशा कसे असतात? सारखे असतात. पण मी पितळ घेऊन फिरताना मी स्वतःच फक्त मान्य केलं हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे. पण व्हॅल्यू आहे का सोन्याची त्याला? कारण का पितळ आणि सोनं जरी सारखं दिसत असले तरी ते दोघांची व्हॅल्यू काय आहे? पूर्ण वेगवेगळ्या. जशी सुखाची व्याख्या तुम्ही आम्ही भरपूर काही करून ठेवलेली संसारामध्ये, कुणी केली नाही मला सांगा. एखादी नवीन स्कीम निघू द्या, लगेच कळते. आता मान्सून ऑफर येईलच बघा, डीमार्टला, बिग बाजारला. एका वेळी मरणाची गर्दी असते तिथे. ते बिल जे भरतात ना बिल, तिथे अर्धा ते पाऊण तास जातो कधी कधी. सुख पाहिजे ना तिथे. सुखाचं बिल भरावं लागेल, तो वेळ द्यावा लागेल. आपण काय केली? आपण आपापल्यापर्यंत सुखाची व्याख्या केलेली आहे. पण सुख त्याला बोलता येईल का? मग आता आपण जो अभंग घेतला त्यात काय सांगे? पाहिन श्रीमुख भगवंताबद्दल विशेष श्रद्धा निर्माण करा. इथे सुखदेव महाराज किती स्पष्ट. मला सांगा, आज चांगले गुण आपल्या मुलाबाळामध्ये असावेत, कुणाला वाटत नाही? बरं, स्वतः आपण आपल्यामध्ये देखील चांगले गुण असं वाटतं का ना आपल्याला? पाहते चांगले गुण असेच येतील का? काय करावं लागेल त्याला?
भगवान श्रीकृष्णाच्या जे भगवान श्रीकृष्णाच्या चरणाप्रती विशेष ओढ निर्माण करावी लागेल. काय करावी लागेल? ओढ. नाही होत तर भक्तांच्या संघामध्ये राहा. काय करा? भक्तांच्या संघामध्ये राहा. आम्हाला असं काहीच करायचं नाही. ना भगवंताचं मुख बघायचं आहे, ना भक्तांच्या संघामध्ये राहायचं आहे, ना सत्संगला जायचं आहे. आणि आमच्या इच्छा काय आहेत की आमच्यामध्ये सगळे सद्गुण निर्माण व्हावेत. कसं शक्य आहे मला सांगा? वाल्मिक ऋषींना नारदजीचा काय झाला? संग झाला. आता जोपर्यंत आपण कथा ऐकलेली आहे वाल्मिकजीची, काय ऐकलेली आहे म्हणजे आम्हाला तो धडाही होता. एक नाही, दोन नाही, 7 रांजण भरले होते. म्हणजे एका माणसाला मारायचा की एक खरं, असे किती रांजण भरले? 7 रांजण. आता 7 रांजण भरणारा व्यक्ती केवळ नारदजीच्या सत्संगामुळे काय झालं? त्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं. आणि इथपर्यंत ते पापी होते, सांगितलं जातं की राम देखील बोलू शकत नव्हते. काय बोलत होते? मरा मरा. पण नारदजींच्या शब्दावर पूर्ण विश्वास होता. नाही, नारदजींनी सांगितले तर नक्की माझं काय होईल? कल्याण होईल. आणि इथपर्यंत त्यांची उच्च कोटीची लेवल गेली की अक्षरशः राम जन्म होण्याच्या आधी रामायण लिहून ठेवलं. हे कशामुळे शक्य झालं? साधू संघामुळे. भगवान नाम आहेच. आता आपण नुसतं तुम्ही असं टाकून बघा, आणि आजकाल तर ह्या फोनच्या माध्यमातून सगळे संघ भेटतात. फक्त तुम्ही राम धुवून टाकून बघा. श्रीराम जय राम जय जय, हरे कृष्ण मंत्र, हरे कृष्णा भूभुर्वस्व गायत्री मंत्र सुरू. पण त्याचा परिणाम होतो का आपल्यावर? आणि होणारही नाही. का नाही होणार? कारण सांगतात एका शुद्ध भक्ताच्या मुखाच्या माध्यमातून ऐकलेल्या कथेच तरच आपलं हृदय काय होतं? आपलं परिणाम होतो. नाही तर होणार नाही. म्हणजे मला सांगा, आज आपल्या सगळ्याला शुद्ध बनायचं आहे, चांगले सद्गुण निर्माण व्हावं असं वाटतंय, पण त्या मार्गावर का कोणी चालायला तयार नाही. इथं स्पष्ट सुखदेव महाराजांनी इकडे कोणती गोष्ट ऍड केलेली नाहीये. स्पष्ट एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असं सांगितलं की भगवंताच्या चरणाबद्दल ओढ वाढवा. काय करा? ओढ. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. ही ओढ आता निर्माण झाली तर ह्या सगळे सद्गुण आपल्यामध्ये काय होतील? निर्माण होतील. प्रत्येकाला वाटले की आमच्या घरामध्ये काय पाहिजे? सुख पाहिजे, शांती पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे बरं का. म्हणजे इथे एखादा नालायक जरी असेल ना, दुराचारी जरी असेल ना, तरी त्याला वाटतं की माझ्या घरामध्ये मात्र इतरांनी दुराचार करू नाही, आणि स्वतः काय करतोय? दुराचार करतो. इच्छा प्रत्येकाची आहे की मला आमच्या घराच्या दाराच्या आतमध्ये अशांती नको. पण कार्यक्रम सगळा कसला वाजायला लागलाय? अशांतीचाच. कारण का ज्या घरामध्ये भगवत चरण नाहीये, ज्या घरामध्ये संतांचे चरण नाही, ज्या घरामध्ये कथा नाही, सत्संग नाही, भगवत भक्तीचं बीजारोपण नाही, त्या घरातल्यांनी ही अपेक्षा बाळगू. तुकोबाराया अक्षरशः सांगता की ज्या घरामध्ये कथा कीर्तन होत नाही त्या घराची पाटी बदला आणि त्याला स्मशान भूमी म्हणून. हे तुकोबारायांचं वाक्य आहे बरं का. काय सांगताय? त्या घराला काय म्हणा? कारण का तिथे जिवंत मेलेली माणसं फिरताय. काय फिरताय? मेलेली माणसं. कारण का जे जिवंत आहेत प्रॉपर ते भगवंताच्या सेवेमध्ये लागतात. मेल्यानंतर आपण कोणी म्हणतो का लागा म्हणून सेवेत? नाही, मेल्यानंतर फक्त फोटो, विषय क्लोज. म्हणून अनेक संत सांगतात आहात तोपर्यंत काहीतरी करा, प्राण निघाला की विषय संपला. हा जो आपण जो श्लोक घेतलेला आहे, श्लोकात सुद्धा मला स्पष्ट सांगताय की खरोखर शांती पाहिजे. शांती सगळ्यालाच हवी, पण त्या शांतीप्रमाणे काही कार्य चालू आहे का आपल्याकडे? प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वेळेला आपण एका टेन्शन मध्ये जगतोय. काय जगतोय? टेन्शन. कारण की आम्ही काय केलं? आपल्या जीवनाला काय केलं? भगवंताच्या सेवेत अर्पण केलेलं आहे. मला सांगा की संतांना देखील ह्याच जगामध्ये येऊन आपल्यासारखेच राहिले. त्यांच्यामध्ये परिवर्तन असं काय नव्हतं. ते काय भरपूर मोठे काय त्यांचं वैयक्तिक वैकुंठाचं काय प्लेन होतं असा काही प्रकार नाही. तुमच्या आमच्यासाठी घराघरात राहून देखील ते मोकळे राहिले. मोकळे म्हणजे शांत राहिले. ते कधी अशांत झाले का? ते भगवंतावर पूर्ण विसंबून होते. काय होते? पूर्ण विसंबून होते. आज आपण भले इकडे जाऊ तिकडे जातो. बघा उद्या रथयात्रा आहे, लाखो लोक जातात. किती जातात? लाखो. पुन्हा 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, तिथे लाखो लोक तिथे असतील. परंतु त्या लाखो लोकातून जे सुखदेव महाराज ज्या पद्धतीने सांगताय की भगवंताचे केवळ मुखच त्यांना बघायचं आहे, भगवंताचे केवळ चरणाबद्धी त्यांना निरंतर जे ध्यान करतायत, असे लोक किती असतील? शास्त्र इतपण स्पष्ट सांगतोय की नुसतं देहाचा अभिमान बाळगण्यासाठी, जसं आता वारीकडून लोक येतील,
बरेच लोक असे म्हणतात की आज आम्ही एवढ्या वर्षापासून काय करतोय, परिवर्तन नसेल. मी एकदाच वारीला गेलतो, अक्षरशः त्या बसमध्ये अशी भांडणं झाली दानादान, म्हणजे जागेवरनं, फक्त कशावरनं, जागेवर. मी कोणाची निंदा नाही करत आहे, पण वस्तुस्थिती हीच आहे. काय ते ज्ञान असल्या सगळ्या गोष्टींचा. अगर इथे त्यांना विठोबाचे खरे चरण आवडत असते, खरे मुख आवडत असतं, तर सुखदेव महाराज स्पष्ट करताय की त्यांना पहिली ते शांती, दया, क्षमा, सरळता, विनम्रता हे ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये गुण काय होतं, डेव्हलप होतात. उलट सांगता की ज्या जागेला जाऊन असे गुण वाढत नसतील, मग ते आश्रम का असेना तिथे न गेल्यानं चांगलं. म्हणून आपण बघतो की तुकोबारायांना ज्या मंदिरातून हाकलून लावलं, त्यांचं तुम्ही कधी देहूला जा, त्यांच्या घराच्या बाजूलाच मंदिर बांधले, ते त्यांनीच बांधलेलंच होतं. जेव्हा लोक म्हणली तुम्ही या मंदिरात यायचं नाही, आणि त्यांनी बघितले जाताना क्लेश होतोय, तुकोबारायांच्या मंदिराचा त्याग केला आणि भंडाऱ्यावर जाऊन बसले, भामचंद्रावर जाऊन, गोरडेश्वरावर जाऊन बसले. का? आता मंदिर बांधलं कोणी, तुकोबाराय. त्यासाठी बांधलं, भजनासाठी बांधलं. भजन झालं तिथं, थोडंफार झालंय असं, पण त्यांनी बघितलं आता काय भजन होत नाही, पण त्यांनी म्हणलं मंदिराचा त्याग. जे प्रॉपर जे खरे भक्त असतात ना, खरे भक्त ते जास्त कुठं डोकं लावत नाही. म्हणून आपण बघतो भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. भक्तिपाठ एक जे एक्झाम ते कायम द्यायचे, तर त्यांनी एकाला एकदा घारीला गुरु केलं. कशाला गुरु केलं? घार माहिती ना, घार जे सगळ्यात उंच उडते. तर तिने एकदा एवढ्या उंचावरून तिला आता भगवंतांनी तिच्या डोळ्यामध्ये असे काही सेन्सर घातले की एवढ्या उंच जरी गेली तरी तिला खाली जो सरपटणार 1 फुटाचा साप पण दिसतो. ती भगवंताची लीला आहे. एवढ्या उंचावरनं ते आपण तुम्ही प्लेन मध्ये बघतो, खालचं काही दिसत नाही, पण तिला मात्र 1 फूट रेंगाळणार. मग तिच्या भगवंताने कसे ते डोळे बनवले असतील, आपण त्यांचा अंदाज कधी लावू शकत नाही. तर तिने एवढ्या उंचावरून एक मांसाचा तुकडा बघितला, आणि ती एवढी उंची सोडून खाली आली. त्या मांसाचा तुकडा तिने घेतला, आणि घेतल्यानंतर ती पुन्हा उडायला लागली. त्या अनेक कावळ्यांनी बघितली. काय केलं? अनेक कावळ्यांनी बघितलं. आता अनेक कावळ्यांनी बघितल्यानंतर सगळ्या कावळ्यांनी त्या घारीवर हमला केला. कशासाठी हमला केला? हा मांसाचा तुकडा आम्हालाही पाहिजे. काय पाहिजे? आम्हालाही पाहिजे. मग घारीन निघला. आता हे सगळं कोण बघतायत? भगवान दत्तात्रेय बघतायत. यदुराजा विचारतात ना त्यांना की तुम्ही एवढे गुरु केले, तर सगळ्यांना सगळं काय काय म्हणजे काय काय तुम्हाला दिसलं म्हणून तुम्ही त्यांना गुरु केलं. तर ते दत्तात्रेय सांगतात की घारीन ज्या खाली आली, मांसाचा तुकडा घेतला, अनेक कावळे तिच्या तुटून गेले, आणि आता घार आणि कावळ्यांची काय झालेली आहे, लढाई सुरू झाली. आणि लढाई सुरू झाल्यात काही घारीने तुकडा सोडला. काय केलं? तो तुकडा सोडला आणि पुन्हा आपल्या लेबलला गेली. यदुराजा विचारतात की तुम्ही त्याच्यातनं काय शिकलात? म्हणजे मी हे शिकलो की ज्या गोष्टीमुळे क्लेशात्मक वातावरण निर्माण होत असेल त्याचा काही विचार न करता त्याग करा. मग त्याच्यामुळे माझं किती बेनिफिट आणि किती नुकसान आहे हा आपला विषय नाही. कारण की एका भक्त, मी फक्त भक्ताची लक्षणं सांगतो. एका भक्ताचं लक्षण काय असतं की ज्याच्यातून माझी आध्यात्मिक उन्नती खुंटत असेल, मग ते मंदिर असो, आश्रम असो, धाम असो की तीर्थ असो, मला तिथं राहायचं नाही. का बरं? कारण की ह्या सगळ्या गोष्टीकडे एकच उद्देश होता ना आपला, की आम्हाला भगवंताच्या भक्तीचं काय भेटावं? प्रेम भेटावं, भगवंताचा आध्यात्मिक आनंद भेटावा हृदयामध्ये. पण तो भेटतच नसेल तर त्याला काय केलं पाहिजे? आता मला सांगा, आज आपण आध्यात्मिक संस्कारी संस्कृती आहोत, कीर्तन प्रवचन ऐकतोय, आज काय चाललंय जिकडे तिकडे, आश्रम असो, तीर्थाटन असो, काही असेल. बरं, असं चालल्यानंतर अशा जागेला जाऊन आपली उन्नती होईल का? नाही. मला आज एकाने व्हिडिओ टाकला की बरसाना मधली लढाई, तुम्ही अगर बघितलं असेल, टीव्हीला पण दाखवली की बरसाना जे राधाराणीचं गाव आहे तिथे आला, की मला त्यातनं काही दोष नाही दिसला. का नाही दिसला? जेव्हा शास्त्राच्या माध्यमातून एखादी गोष्ट बघतं तुम्हाला काहीच वाटत नाही. कारण का? एकदा भक्ती महाराज संन्यासी आहेत, आम्ही सगळे असे प्रवचन ऐकत होतो. मग एका भक्ताने प्रश्न विचारले, महाराज मंदिरांमध्ये पण असं का होतं? भक्तांमध्ये असा द्वेष का निर्माण होतो? तर महाराजांनी छान उत्तर दिलं. मला सकाळ सांगितलं. महाराज म्हणले, तुम्ही भक्ती कुठं करताय, वैकुंठात का संसारात? कुठे करतोय आपण? संसारात करतोय. असा भक्ती करतोय म्हणलं थोडेफार क्लेशात्मक वातावरण, आणि वैकुंठात गेल्यानंतर ती गोष्ट नाही. त्याचं नाव वैकुंठ. कुंठ म्हणजे दुःख आणि वै म्हणजे नाही, जिथं दुःखच नाही त्याला काय म्हणलं जातं? वैकुंठ.
आता कित्येक लोक बघा, तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल राम मंदिराचं, अयोध्याचं, ठीक आहे, आता रोज न्यूज येते हे येते की तिथं दान देखील 50% आत आलं. काय झालं, ते दानपेटी ज्या भरायच्या ना किंवा लोकांचा जो ओघ होता तो जवळपास 50% आतमध्ये येऊन चोरी झाली. काय झाली तिथं, चोरी झाली. आता मला सांगा, चोरी झाली हा विषय असं काय, जे भक्तीमध्ये स्थिर नाहीयेत, काय नाहीयेत, स्थिर नाहीयेत. जे भक्तीमध्ये स्थिर आहेत त्यांना काहीच फरक पडत, कारण काय, त्यांना माहिती आहे संसार, भगवद्गीता स्पष्ट हा दोनदाने भरलेला आहे. कसा भरलेला आहे, दोनदा, म्हणजे इथं सुख आहे तर चोर आहे तर पोलीस आहे. आणि कलियुगामध्ये सांगतात ह्या एकाच शरीरामध्ये दोन्ही आलेले आहेत. काय आलेले आहेत, दोन्ही आलेले आहेत. म्हणजे काही वेळेला आपला दैवी गुण भरपूर वाढतो आणि काही वेळेला आसुरी गुण वाढतो. म्हणजे एकाच शरीरामध्ये दोन्ही गोष्टी. आता बघा, जन्माष्टमी आहे, आता उद्या रथ यात्रा आहे, जे भक्त आहे ते भगवान जगन्नाथला विशेष भोग, 56 भोग, हे ते बरं. आता म्हणजे इथून पुढे वैष्णव उत्सव सुरू आहे. जगन्नाथ यात्रा, पंढरपूरची बलराम जयंती, जन्माष्टमी, राधाष्टमी, कार्तिक महिना, म्हणजे 6 महिने, डिसेंबर पर्यंत काय सुट्टी, मार्च पासून सुट्टी आहे, काही ना काही सेवा चालू आहे. अशा वेळेला आपला उत्साह काय होतो, एकदम वाढतो. आणि ज्या दिवशी सेवा नसेल, अरे भरपूर थकलो बरं का मी, आता मला हा 2 दिवस काय पाहिजे, एकदम आराम पाहिजे. कारण की आता मी जन्माष्टमी पुन्हा रात्रभर जागलो, मी मंगलाचे का 2 दिवस उठणार नाही. ह्या एकाच शरीरामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. पण ज्यांचा दैवी गुण वाढीस लागलेला आहे, काय लागलेला आहे, दैवी गुण, कारण की त्यांना आतूनच सुट्टी हा विषय त्यांचा संपलेला असतो. काय असतो, नित्यम भागवत सेवया. जे प्रॉपर भक्त आहेत ना, जे खरोखर भगवंताच्या चरणी लागून आहेत, त्यांच्यासाठी सुट्टी हा विषय नाही. त्यांची सुट्टी म्हणजे कधी, जेव्हा प्राण निघतील तो पण. म्हणून काय सांगतात सगळे संत, भगवंत अंतिम क्षणापर्यंत तुझ्या चरणात आम्हाला लावून ठेव, आम्ही लावू शकत नाही, आमच्याकडे कोणता गुण नाही, क्वालिटी नाही, आणि जरी प्रयत्न केले तरी आम्ही निष्फळच आहोत. परंतु तुम्ही ठरवा की तुम्ही आम्हाला तुमच्या चरणात लावून ठेवणार, तुम्ही प्रयत्नशील का, माझ्याकडनं होणार नाही. अशा प्रकारे जेव्हा अकिंचन, ते विशेष शब्द काय सांगतात, अकिंचन. कसे बनले पाहिजे आपण, अकिंचन. अकिंचन म्हणजे काय, मी काहीच करत नाहीये, करता करिता कोण आहेत, केवळ भगवंत आहेत. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी ते आहेतच, वाईट गोष्टीला आपण थोडं स्वतःला दोषारोपण केलं पाहिजे. नाही केलं तर काय होईल, आपण ती वाईट गोष्टीत आपलं काय होईल, वाढीस लागेल. काय होईल, वाढीस लागेल. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपला एकच उद्देश असला पाहिजे, हे सद्गुण कसे वाढतील. काय वाढतील, सद्गुण. आणि हे सद्गुण केव्हा वाढतील, तेव्हा आपण नित्य सत्संगामध्ये राहू, नित्य कृष्ण कथा ऐकू, नित्य राम कथा ऐकू, संतांची सेवा करू, साधूंचा संघ घेऊ, पण दोष विरहित संघ करायचा. कसा करायचा, दोष विरहित. आज आपण संघही करतोय, पण कसा संघ करतो, दोष सहित, म्हणजे दोषांसहित संघ करतो. आपल्याला काय घेणे देणं. ह्या भक्ती मार्ग हा सोपा आहे, सरळ आहे, सगळ्याला प्राप्त होऊ शकतो. पण कधी प्राप्त होईल, जेव्हा त्यांनी खरोखर निश्चय मनाची दृढ गाठ बांधलेली आहे, मला भगवंताला प्राप्त करायचं, मला जगाशी काही घेणे देणं नाही. अगर अशा प्रकारे आपला विचार होतो तर भगवंत 100% आपल्याला काय करतात, स्वीकारतात. इव्हन नंतर तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट ती शास्त्रविहीन जरी असली तरी भगवंत त्याला काय करतात, स्वीकारतात. तुम्ही कधी भगवंत ग्रंथामध्ये असे अनेक कथा आहेत भक्तांच्या की त्यांनी असं काही कार्य केलं की जे शोभनीय नाहीये, तरी देखील भगवंतांनी काय केलं, स्वीकार केलं. का बरं, भगवंत तुमची नंतर बाहेरची जी क्रिया असते ते बघत, तुमचं अंतर्मुखी हृदय किती स्वच्छ आहे, किती क्लीन आहे, तुमच्यामध्ये म्हणजे किती दया निर्माण झाली, किती क्षमेचे म्हणजे क्षमाची जी पर्सेंटेज मात्रा आहे ती किती वाढीस लागली. आज आपण कुणाला क्षमा करायला मागत नाही. थोडं घरामध्ये काय तू मी झालं तरी आपल्याला क्षमा करायची इच्छा राहत नाही. मग कसं शक्य आहे त्या भगवंताला प्राप्त करणं, एवढं सोपं आहे तर वैकुंठाला पोहोचणं. पण पोहोचूही शकतो कधी, जेव्हा अशा प्रकारे एकदा निर्मळ मन बनेल. कसं बनेल, निर्मळ. निर्मळ असंच बनणार आहे का, नाही. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, विशेष भगवान नामाचा आधार घ्यायला पाहिजे. कुणाचा आधार घ्यायला पाहिजे, भगवान नामाचा. पण त्याच्याआधी तुकोबाला काय सांगता की नाम देखील घेतं ते शुद्ध घ्या. कसं घ्या, शुद्ध. म्हणून ते एकत्र म्हणतात ना, वेडे वेंगवाने भजन नरका जाणे चुके ना.
आपण म्हणतो की भजन कसंही करा, वैकुंठाला जावं, तुकोरांनी कट केलं नाही. म्हणून अगर भजन नीट नाही झालं तर तुम्हाला त्या भजनाच्या मधून नरकाची गती प्राप्त होईल. पण ते कधी वेडे वेंगे भजन म्हणजे कसं? बिलकुल नाही. द्वेष पहिला सुटला पाहिजे. इतरांवर द्वेष, आपण माणूस आहोत, एका दिवसामध्ये किंवा वर्षात 2 वर्षात सत्संगाने घडणार नाही. पहिला तर द्वेष सुटला पाहिजे हृदयात. हा कसा सुटेल द्वेष? संघातूनच सुटेल. कसा सुटेल? संघात. तिला प्रभुपादांना एकाने विचारलं, प्रभुपाद म्हणजे एखाद्याकडनं अपराध झाला तर त्याने मंदिरात राहायचं का न राहायचं? प्रभुपाद म्हणले राहायचं. काय म्हणले? राहायचं. मग तो म्हणतो पुढे कसं काय राहणार? प्रभुपाद म्हणले मंदिर सोडणार तर डबल अपराध करणार आणि तो अपराध स्तरावरच जीवन जगणार. पण मंदिरात राहणार तर आज ना उद्या तो काय होईल? शुद्ध बनेल. का बरं सुधरेल? कारण की त्या भक्तांच्या संघामध्ये सुधरेल. भक्तांचा संघ हा सर्वोत्तम कोटीचा सांगितलं. कसा सांगितलं? इव्हन भगवंताचा संघ घडल्यानंतर परिवर्तन येईल का नाही येईल आणि किती दिवस येईल हे माहित नाही. भक्तिपाद एखादा एक्झाम्पल श्रीमद भागवतामध्ये कथा येते. ध्रुव महाराजांनी कोणत्या वर्षी भगवंताला प्राप्त केलं? 5-6 वर्षी. ठीक आहे. आपण काय कथा ऐकली? अवघ्या 6 महिन्यामध्ये. किती? 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये भगवत प्राप्ती झाली. भगवंतांनी स्वतःच्या दिव्य पांचजन्य नावाच्या शंखाचा त्यांच्या डोक्याला स्पर्श होता. सुखदेव महाराज स्वतः लिहित आहे की त्यांना दिव्य ज्ञानाची अनुभूती झाली. पण त्या ज्ञानातून त्यांना हे कळालं की मी तर काचेचा तुकडा मारायला आलो, म्हणजे छोटस राज्य, पण भगवंत तर मला तर बरंच काय देऊ शकतात. ते म्हणले भगवंता, म्हणजे त्यांना बोलायचंही सुचलं नाही. भागवतामध्ये वर्णन आहे, ध्रुव महाराजांना मी काय बोलणं समजत नव्हतं. मग भगवंताने स्पर्श केल्यानंतर त्यांना बोला की मी हे बोलावं. पण ते म्हणते भगवंता मी तर काय मागे आलो, पण तुम्ही तर मला एकदम उच्च कोटीचा लाभ देऊ शकता. तिथून त्यांनी किती वर्ष, किती हजार वर्ष राज्य केलं? 36,000 वर्ष. विचार करा, भगवंताच्या शंखाचा स्वयं स्पर्श ज्या जीवाला होईल त्या जीवाच्या हातून अपराध व्हायला पाहिजेत का? बोला ना. सर्वे काय सांगतो? नाही व्हायला पाहिजे. बरं, त्यांचा जो भाव होता उत्तम, दक्षांच्या बगीचेमध्ये गेल्यानंतर त्याने ते पूर्ण गार्डन उद्ध्वस्त केलं आणि उद्ध्वस्त केल्यानंतर दक्षांनी बरोबर युद्ध झालं. युद्धामध्ये उत्तम मारले गेले. आता उत्तम मारले गेल्यानंतर ध्रुव महाराजांचा संयम आणि विवेक सुटला. त्यांनी काही विचारपूस न करता हजारो लाखो यक्षांचा कत्ल करून टाकली, म्हणजे त्यांना मारून टाकलं. ते थांबत नव्हते. नारद जे आले तरी थांबले नाहीत. पण शेवटी नारदजींनी कुणाला बोलवलं? स्वयंभू. त्यांचे कोण आहेत? ते आजोबा आहेत. तिथे आल्यानंतर स्वयंभू म्हणू आणि ध्रुव महाराज यांच्यात पुन्हा सत्संग घडला. काय घडला? स्वयंभू म्हणून सांगता, ध्रुव महाराज तुम्हाला दिव्य भगवंताच्या शंखाचा स्पर्श झाला आणि तुम्ही हे असं करा, हे तुम्हाला शोभत नाही. मग ध्रुव महाराजांना तिथे भक्तिपाद लिहितात की तो सत्संग घडला. त्यातून ध्रुव महाराजांना कळालं की मी चुकलो आणि त्यांनी तिथे क्षमा मागितली. म्हणजे आता मला या संसारात राहायचं नाही आणि त्या वैकुंठाला निघून गेले. सांगायचं तात्पर्य आहे की ह्या भक्ती मार्गामध्ये कंटिन्युटी का, म्हणजे हे जे सद्गुण आपण ऐकले, अगर हे डेव्हलप करायचे असतील, वाढवायचे असतील तर संघ सुटता कामा नये. संघ सुटला रे सुटला, तुमचा कोणताच गुण वाढणार नाही. उलट संघ सुटला, वाढलेले गुण पण डाऊन होतात. काय होतात? डाऊन होतात. बघा, आपण बघतो अनेक भक्त या मार्गामध्ये येतात, संघामध्ये येत नाही, सत्संग अटेंड करत नाही. कालांतरानं आपण त्यांना 2-3 वर्षाने भेटतो, त्यांना विचारतो जप चालू आहे का? आता मला काय वेळ बिळ नाही, आता आमच्याकडे काय वेळ नाही, दिवस मी एंगेज झालेलो, आता हे करायचं मला, ते करायचं मला, हे करायचं मला. बरं, त्याच्यापेक्षा जास्त एंगेज असणारे जे सत्संगामध्ये लोक आहेत ना, त्यांचं कंटिन्यू भजन चालू आहे. का? संघ. सगळ्यात मोठा काय आहे? संघ आहे. ज्याच्याकडे संघ नाही त्याने विषय सोडून द्यायचा. त्याने भगवत भक्तीच्या मोठमोठ्या इच्छा स्वप्न रंगवायची सोडून द्यायची. अहो, स्वतः भगवंत देखील सांगतात की हे नारदजी मी कुठे आहे? नाहम वसाते वैकुंठी नाहम योगिनी मदभक्ता यात्री गायंती तत्र तिष्ठामी नारद. काय सांगितलं नारदजीने? भगवंताने काय सांगितलं नारदजीला? मी कुठे आहे?
जिथे माझे भक्त आहे, जे कथा ऐकतात, जे कीर्तन करतात, जे नामस्मरण, जिथे भजन कीर्तन चालू आहे, तिथे माझी नित्य उपस्थिती फिक्स आहे. आणि त्याच्यासाठी काय सांगतात की आपण चांगल्या भक्तांचा काय केला पाहिजे, संग केला पाहिजे. त्याच्याशिवाय हे शक्य होणार. लोक म्हणतात काय हरिभजन करून काय भेटणार आहे. बरं, जे करतायत ना त्यांना जाऊन विचारा, जे करतायत त्यांना जाऊन विचारा. तुम्ही जेव्हा उद्यापासून असं जप करत राहा, फक्त कंटिन्यू दिवसभर घरात, तुमच्या घरातून एकदा दोनदा तुम्हाला सहन करतील, तिसऱ्या चौथ्या दिवशी घरातच म्हणतील आय बाबा सकाळपासून माळ घेऊन बसला. तुम्हाला काय वाटतं का नाही थोडं बाहेर जावं, थोडं काहीतरी बघावं कामधंद्याचं. असे लोक तुम्हाला बोलण्यात काय करतील. बरं, हे कोण बोलतील, जे करत नाहीत ते. जे करतात ना, हा प्रभूजी सुबह से लगे, हा सकाळपासून भजन करताय, निर्जन एकादशी पकडली बिना खाता पिता यांनी, आणि सकाळची गीता वाचत बसले ते संध्याकाळपर्यंत कंप्लीट केली, आणि रात्रभर पुण्य तिने काय केली. प्रभूजी मला सांगतात कोणते प्रभूजी 192 माळा करतात ते, 192 का 90 ते 128 करणार एक दिवशी आनंद हा ते आपल्यासारखं ग्रुप करतात, त्यांचं रोज चालू असतं युट्यूबवर जपाचं सेशन. तर 192 अच्छा 128 करणारे एक प्रभूजी आहेत वृंदावन. जय हो. त्यांच्या स्मरणामध्ये ते लोक का आहेत. वैयक्तिक 128 माळा करणारे म्हणजे ते जवळपास त्यांना 10-12 ठीक आहे. आता हे आवर्जून त्यांची कथा सांगतायत, का सांगतायत. हे बघतायत म्हणून. दुसरे अगर त्यांच्या ऑपोजिशन म्हणजे समोरची पार्टी, ऑपोजिशन पार्टी म्हणून, विरोधी पक्ष म्हणून, ते काय म्हणतील काम नाही धंदा नाही यांना, दिवस आपला हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण करत बसले. हे कोण म्हणतात. भक्त आणि अभक्ताचा हा काय आहे, दोघांमधला भेद आहे. भक्त का बोलतो, कारण भक्ताला माहिती आहे की जीवनाचं सत्य हेच आहे, दुसरं सत्य. बरं, तुम्ही इतर सत्य मानून बघा. आपण संसारात जरी सत्य मानलं तर आपण संसारामध्ये किती दिवस टिकणार. बोला ना, किती दिवस टिकणार आपण इथे. किती दिवस कशाला माताजी शतक मारलं. माताजींना 100 वर्षाच्या आपण ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देऊ. चांगली गोष्ट आहे, जगा. 100 नाही 200 वर्ष जगा, पण जगून काय करायचं. भगवंताचं नामस्मरण करायचं. काय करायचं, नामस्मरण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपण जो श्लोक घेतलेला आहे, श्लोकाचा मेन तात्पर्य काय आहे की भगवंताच्या सेवेत लागल्याने सगळे सद्गुण ऑटोमॅटिक निर्माण होतात. म्हणून ते ऑटोमॅटिक निर्माण होण्यासाठी, त्या सेवेत लागून कंटिन्यू राहण्यासाठी भक्तांचा संघ अतिशय गरजेचा आहे. भक्तांचा संघ नाही भेटला, समजा आपला एक एक सद्गुण जो आहे दुर्गुणामध्ये परिवर्तन होतो, तो नंतर तसा राहत नाही. आपण बघू, एक कथा ऐकतो तुम्हाला. उद्या काय आहे, जगन्नाथ रथ यात्रा आहे. तुमच्यापैकी किती लोक गेली जगन्नाथ रथ यात्रेला. पुरी जगन्नाथपुरीला भगवान जगन्नाथांची रथ यात्रा आहे, जे वर्षातून एकदाच बाहेर येतात 9 दिवसासाठी. किती दिवसासाठी, 9 दिवसासाठी. आणि ते का बाहेर येतात, भक्तांना दर्शन द्यायला. बरे, भक्तांना दर्शन तर देतात. प्लस मी गेल्या आपण इथे गेलतो ना भोकरला, एका प्रभूजींनी छान सांगितलं. तुम्ही कधी जगन्नाथ बघितले बाहेर येतात, बघितले. जसं तुम्ही बघा, पहिल्यांदा कोण येतात, बलदेवजी येतात. कोण येतात, कारण की भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू आहेत, तर तो मान त्यांना तो आहे. ते बलदेवजी येतात. तुम्ही बघा, बलदेवजी येतात तासाभरामध्ये तर रथावर जाऊन बसतात. मग या सुभद्रा येते, तासाभरामध्ये तर रथावर जाऊन बसतात. जगन्नाथ बोलले, जगन्नाथ उद्या बघा. तुमच्याकडे दूरदर्शन आहे ना, चॅनल आहे ना, उद्या हे तिघही रथावर येतात. पहिले दोघं शांततेने येतात, बसून जातात, पण जगन्नाथ शांततेने बसत नाही. तुम्ही बघितले कधी असं, ते वरती त्यांना ते मोरपंख घातलेलं असतं आणि झुलतात.
काय करतं होऊन दे म्हणतात त्याला. पण एका भक्ताने सांगितलं म्हणजे ते का झोलतात ते नशेमध्ये असतात. काय म्हणले ते नशेमध्ये असतात. तुम्ही बघितले एखाद्या व्यक्तीकडनं काम करायचं असेल ना, काम करायचं आणि तो फुल नशेडा असेल ना, नशेडा, तर त्याला काय करतात, जरा 2 पॅक एक्स्ट्रा देतात. म्हणतात हा जेव्हा पितो ना, हा 2 हाताने बिंदास तुम्ही दारू कसे म्हणा काय पाहिजे बोल, आज सगळं तुला 2 सगळे 2 टाकतात. कारण की तो कशात असतो, नशेमध्ये असतो. तसे उद्या जगन्नाथ नशेमध्ये असतात. असे डोलतात. ते का डोलतात की मी नशेमध्ये आहे, ज्याला जे पाहिजे ते मागा. 9 दिवस माझी काय नशा उतरणार नाही. मी अशाही लोकांना स्वीकार करतो ज्यांना 9 दिवसानंतर एंट्री आतमध्ये नाही. त्यांच्यासाठी भगवंत बाहेर येतात. आणि खरोखर भगवंताला नशा असते. कशात नशा असते, आपल्या भक्तासाठी. मला सांगा बलिराजाचे कोण झाले, शक्य आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक कुणाचा तरी द्वारपाल व्हावा, पण काही कुणाच्या अधीन झाले, भक्ताच्या अधीन झाले. सुदामा गेला, काय नाही दिलं सुदामा, सर्वस्व देऊन टाकलं. हे कधी शक्य आहे, जेव्हा कोणताही माणूस जेव्हा आपला आफा गमावतो. भगवंत ही भक्ताच्या अधीन आहेत, तेही आपला आपा ठेवू शकत नाही. का, कारण की भक्त भगवंताच्या तेवढा काय झालेला आहे, अधीन झालेला आहे, संलग्न झालेला आहे. तुम्ही उद्या बघा तिथे रथयात्रा निघते ना, आज ही 3 किलोमीटरची रथयात्रा आहे आणि मधोमध साल्वेग नावाच्या भक्ताची समाधी आहे. कुठल्या भक्ताची, साल्वेग. आज ही रथयात्रा तिथे थांबते. आणि साल्वेग हे कोण आहे, मुसलमान आहेत. मुसलमानाला आज ही जगन्नाथांच्या दर्शनाला एंट्री नाही. पण जगन्नाथांचा रथ निघतो तर ते साल्वेगच्या समाधींच्या इथे थांबतो. काही लोकांनी, हिंदुत्ववादी काही लोकांनी बंद केली तिकडे, रथ हलला नाही 2 दिवस जागचा. काही लोक म्हणले ते मुसलमान आहेत. आज काय केलं लोकांनी, देवालाही जातीवाद मध्ये त्यांची काहीच जात नाहीये, त्यांचे एकच जात होते. का तर माझेच सगळे अंश आहेत या जगामध्ये, हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, जेवढे दिसत आहेत तेवढे भूतलावर जेवढे प्राणी मारत आहेत, या सगळ्यांचे मायबाप कृष्ण स्वतः सुद्धा पिता हमसे जगतो माता धातात. एका जागेला भगवंतांनी सांगा की मी हिंदूंचा फक्त देव आहे. नाही, मूर्ख काय लोक आहेत, त्याची काय केली, वाटणी करून टाकली. वाटणी म्हणा किंवा वाट लावली असं म्हणलं तिचा. ते फिलॉसॉफी संपवून टाकली ना त्यांनी तिथे सगळी. तर काही लोकांनी म्हणले की नाही, म्हणजे मुसलमान भक्त म्हणजे जगन्नाथांनी इथं का थांबावं. निर्णय झाला की इथं जगन्नाथ थांबणार नाहीत. रथच पुढे गेला नाही 2 दिवस. शेवटी जे काय महान भक्त होते सांगितलं असं करू नका म्हणजे. तो भक्ताने भगवंताचा मान नाही म्हणले. तुम्ही आम्ही कोण म्हणले. पुन्हा ती आरती जगन्नाथाची झाली आणि जेव्हा त्या समाधीकडे गेली तेव्हा रथ चालला. बघा नजरेमध्ये जात पात हा विषय राहिला नाही. मला तुम्ही विचार तरी करा की जो अगर भगवंताच्या नजरेत जात पात नसेल तर भक्ताच्या नजरेत असला पाहिजे का. भगवंत अगर कुणाला स्थिती कंडिशन न बघता संबंध जोडत असतील तर भक्ताचं आचरण तसंच असलं पाहिजे. आपण भक्त नामरूपाला झालो. कसे झालो फक्त, आपण आज ही कंडिशन बघतोय लोकांच्या, आपण आज ही स्थिती बघतो, परिस्थिती बघतो, आणि त्याच्यावर आमचं आदान प्रदान सुरू होतं नाही. दामाजी पंतांनी जेव्हा बघितलं की सगळे लोक व्याकुळ झालेत अन्नाने, बिलकुल विचार कोटार खोलून दिलं. म्हणजे जे होईल ते नंतर बघता येईल. एका भक्ताचं हृदय नाही दयेनं असं उपळलेलं असतं. जसं पाणी कसं उपळतं बाहेर येतं, तशी दया त्याची उपळून बाहेर आलेली असते. लोकांनी भले त्या दयाचा गैरफायदा घेतला तरी त्या भक्त, कारण की भक्ताच्या नजरेत गैरफायदा हा विषय राहिलेलाच नसतो. तुकोरांच्या काळामध्ये त्यांची सावकार सगळी लोकांनी चोरून नेली. ठेवलं का काय बघून नाही. म्हणजे देऊन टाका, वाटून टाका, म्हणजे काही गरज नाही. त्यांना काही नफा नुकसान समजत नव्हतं. सगळं समजत, पण त्यांना मेन नफा नुकसान समजत होता. माझा नफा आणि माझं नुकसान काय त्यांना या भक्ती मार्गातलं समजत. हे साल्वेग नावाचे जे भक्त होते हे होते कोण, मुसलमान. त्यांच्या आई वडिलांची हिस्ट्री अशी होती, वडील होते मुसलमान आणि आई होती ब्राह्मण हिंदू. आपण बघू शकतो आज जर अशी एखादी घटना घडली तर लव जिहादच्या नावाने बॉम्ब. काय घटना आहेत, रिएलिटी पण तशीच आहे. पण आपण एक भक्त या नात्याने हरीची लीला म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला बघत राहतो. आपण ह्या जगामध्ये कोणती गोष्ट थांबवू शकतो मला सांगा.
कोणती गोष्ट थांबवू शकतो का मला सांगा? काहीच थांबवू शकत नाही. आपण स्वतःच्या विकारांना थांबवू शकत नाही. जगाचा तर लांब राहिला विषय. ज्या बॉडीला घेऊन फिरतोय, जे रोज नित्य ऐकतोय काम, क्रोध, लोभ हे चुकीचं आहे. आणि 24 तासातले माझे तरी 23 तास असेल झोपत असेल तेवढेच फक्त जात नसते. बाकी सगळे तसे त्या विकाराने भरकटलेले. अगर मी वैयक्तिक भरकटलेला तुम्ही लोकांकडे काय अपेक्षा ठेवायची? अपेक्षा म्हणजे त्यांच्याकडनं आपण त्यांना सांगण्यात देखील आपली ही लायकी नाही. फक्त आपण एक प्रचार या नावाने आपण काय करतो, बाबा महाप्रभूंचं आंदोलन आहे ते आपण पुढे सांगायला पाहिजे. वडील कोण आहेत त्यांचे? मुसलमान. आई कोण आहे? हिंदू आहे. आणि त्यांना झालेली ही संतती. आता त्यांना झालेली संतती त्यांना समाजामध्ये काय वाव असेल हो? ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठोबा पंतांनी फक्त संन्यास, लग्न केलं, संन्यास घेतला आणि संन्यास केल्यानंतर गुरुच्या आदेशानुसार पुन्हा संसारामध्ये आले, ग्रस्त आसन स्वीकार केला. शेवटच्या क्षणापर्यंत समाजाने त्यांना काय दिला? त्रास दिला. त्रास दिला ते आई वडिलांना देहदंड सुनावला. काय सुनावला? देहदंड. म्हणजे तुम्ही जिवंत असतानाच प्राण त्यागा तर आम्ही तुमच्या मुलांना समाजामध्ये घेऊ. बरं तेवढं करून देखील घेतलं का समाजामध्ये? नाही. मग आपण कोणत्या समाजाचा विचार करावा आणि का करावा? आणि मी तर म्हणतो जे प्रॉपर भक्त आहेत ना, जे खरोखर स्थिर झालेले आहेत, त्यांना काहीच फरक पडत नाही. कोणी स्वीकार करा नाही करा, त्यांच्या जीवनात एकच टार्गेट आहे की मी आणि भगवंत. विषय संपला. म्हणते रामसुंदर मला छान वाक्य, हे नाथ मी आपको कभी भूलू नाही. भगवंताला विसरलेच समजायचं आपण संसारामध्ये गुरफटत जातो. जोपर्यंत भगवत स्मरण आहे संसाराचा कोणताच इफेक्ट किंवा साईड इफेक्ट आपल्यावर होत नाही. आता ह्यांचे वडील बादशाच्या इथं होते. एकदा मोठ्या युद्धामध्ये ते मारले गेले. तर मारले गेल्यानंतर मग त्यांच्या जागेला हे साल्वे जॉईन झाले. आता हे तिथं त्या बादशाच्या इथे लोक भक्तीने जीवन नव्हतं बरं का त्यांचं आधीचं. साल्वेगांचं भक्तीने जीवन नाही. लोक समजा की आम्ही आतापर्यंत काही केलं नाही आणि आता तुमच्यासाठी करून आम्हाला कसं जमेल. भगवंत एवढे दयाळू आहे, तुमच्या हिस्ट्रीशी काही घेणे देणं. हिस्ट्री सोडा, मरू द्या. तुम्ही सत्संगामध्ये कुठून आलात हे पण भगवंत बघत नाही. तुम्ही आलात ही मोठी गोष्ट आहे. कारण की भगवंताला हिस्ट्रीशी घेणे देणं. मला सांगा ह्या जगामध्ये आपण जेवढे संबंध बांधतो काय बघून बांधतो? बॅकग्राऊंड बघतो. घरामध्ये मुलीचं लग्न करायचं असेल तर काय बघणार आपण? बॅकग्राऊंड बघणार. आपल्या जातीतला आहे का, कुळातला आहे का, कुठं 92, 94 तरी बट्टा लागला नाही का. पण भगवंताला 92, 94, 1, 2 चा त्यांना काही संबंध नाही. म्हणून सांगतो ह्या जगामध्ये सगळ्यात उदार कोण आहेत? भगवंत. ते उदार नसते तर माता शबरीची उष्टपुरी खाल्ली असते. ते उदार नसते विदुरायांची केळ फेकून दिली आणि तिने काय खाल्ले? भगवंतानी सालिका. ते उदार नसते तर कुब्जाला एका झटक्यामध्ये तिला एकदम सुंदर भारी बनवली. आणि तिने काय मागावं म्हणजे एका रात्रीसाठी तुम्ही मध्ये काय बोला? पती. ओके. काय म्हणले भगवंत? ही कशाची लक्षण आहे? सगळी उदारतेची. कशाची लक्षण आहे? अरे आपण कोणाच्या घरात जाऊन पाणी जरी प्यायचं म्हटलं तर मला आजच्या लोक तिथेही विचार करतात पाणी प्यायचं का नाही. आणि त्या पाण्यात भगवान एका भक्ताला काय आठवतं? गीतेमध्ये कृष्ण सांगतात पाण्यातली चव संपला विषय. अन्नामध्ये भगवंत काय म्हणतात? अन्नातला जो रस आहे तो मी आहे. हे एका भक्ताला आठवल्यानंतर द्वेष हा विषय राहतच नाही. म्हणून सांगतात सततम कीर्तयंतो. भगवंताचं सतत चिंतन करा. म्हणजे नाम आहेच पण त्यांनी जे गीते सांगितले, भागवत सांगितले, संतांनी सांगितले त्याला काय करा? आपण लगेच स्मरण करा. एक महात्मा म्हणता समजा कुठे जाऊन तुम्हाला वाटलंच काही की कसं खायचं, कसं प्यायचं आणि काही खावं लागलंच तर काय करा? प्रत्येक घास खाताना, चपाती चावतो ना, एक असतं मनातल्या मनात जप करणे. तर प्रत्येक जेव्हा तुम्ही तो रस निर्माण करता तर तेव्हा राम 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 ही धून काय करा? कंटिन्यू चालू ठेवा आतल्या आत. तर काय होईल? त्यातले सगळे दोष न. तेवढा तरी विश्वास आपल्या भगवान नामावर असलाच पाहिजे. आणि तेवढा विश्वास नसेल तर दीक्षा आपलं सगळं व्यर्थ आहे. काय आहे? व्यर्थ. शिला प्रभुपाद अमेरिकेला ज्या माताच्या घरी राहिले अग्रवाल म्हणून, ते भगवंताला रात्री ऑफर म्हणजे भोग लावलेला प्रसाद जो बॅलन्स राहायचा, शिल्लक राहायचा तर त्या अग्रवालच्या फ्रीज मध्ये ठेवायचे
आणि त्याच्या फ्रीजमध्ये म्हणजे खालच्या कप्प्यामध्ये मटण असायचं आणि वरच्या फ्रीजमध्ये यांचं प्रसाद असायचा. ते अगोदर तुम्हाला काय म्हणलं, काय म्हणलं काय फरक नाही म्हणजे, बघून तर दिव्य प्रसाद आहे म्हणजे मी सकाळी फ्राय करून खायचे. काय करून खायचे? फ्राय करून खायचे. मी मानतो की आपल्या सगळ्यांची स्थिती ती नाही, परंतु ती स्थिती जरी माझी नसली तरी ते सत्य आहे, ते सत्य आहे. जोपर्यंत असा दृढ विश्वास निर्माण होत नाही भगवत संकल्पाप्रती, तोपर्यंत तिथून अनुभव हा विषय आपल्याकडे राहत नाही. हे साल्वेक तिथे लागले कामाला. आता साल्वेक तिथे कामाला लागल्यानंतर ह्यांचंही लग्न झालं आणि ह्यांच्या आपल्याला पण काय हिंदूच पत्नी भेटली. आता भेटल्यानंतर हे काय भक्त वगैरे काही नव्हते, यांचा भगवंतावर बिलकुल विश्वासच नव्हता. पण एकदा त्यांना असहाय्य रोग लागला. काय लागला? असहाय्य रोग. काही काही रोग असतात ना जे कधी बरेच होत नाही. डॉक्टर म्हणतात आम्ही आमचे हात वरती, तर त्याही काळामध्ये असे रोग होते. वैद्याने सांगितले की आम्ही काही करू शकत नाही. मग हे पूर्ण नर्वस झाले आणि हे आपले आता जे राहिले ते आपलं जगत राहायचा असा विषय त्यांचा चालू झाला. मग ते पत्नी त्यांना एकदा म्हणते की मी तुम्हाला एक उपाय सांगू का? एका भक्ताचा विश्वास किती दृढ असतो. पत्नी म्हणते तुम्हाला उपाय सांगू का? साल्वेक म्हणतात सांग उपाय. पत्नी म्हणते भगवान जगन्नाथकडे जा आणि त्यांना आर्त भावाने प्रार्थना करा. काय करा? प्रार्थना. एक प्रार्थना असते वरच्यावर, कशी असते? वरच्या. आणि एक असते खरोखर हृदयातून प्रार्थना. जसं नामदेव महाराजांनी बालपणामध्ये भगवंताला दूध पाजलं, पण त्या प्रार्थनेत पाजलं. मंत्र तर सारखेच बोलत असतील ना, वडील रोज मंत्र बोलत होते त्यांचे, पण वडिलांच्या हातून कधी डोळ्यातून पिले, तर नामदेव महाराजच्या हातून मुखातून पिले. का पिले मुखातून? आर्त प्रार्थना होती. कशी होती प्रार्थना? एकदम जीव तोडून होती. आमच्या प्रार्थना होतात पण तशा होत नाहीत, म्हणून आम्हाला जास्त अनुभव इथून येत नाही. ती प्रार्थना करून बघा. भगवंताला कधी असं जिद्दीने ठोकून बसा, नाही तुम्हाला अनुभव आला तर बघा तुम्ही. पण हे कधी सगळं शक्य आहे? जसं आपण त्या पद्धतीने लावून राहू. तर साल्वेक म्हणता की तू म्हणतेस का जगानं मला ठीक करते? म्हणजे तुम्ही बोलून तरी बघा. काय म्हटली? तुम्ही बोलून तरी बघा. नुसती प्रार्थना तरी करा की तुम्हाला असा रोग लागला म्हणा जगन्नाथ हा रोग काय करा तुम्ही बरा करा. साल्वेक हा ना आता भक्तीचा गंध हा शून्यच होता, पण जेव्हा असहाय्य रोग होतो ना एखाद्या व्यक्तीचा, हतबल होऊन जातो व्यक्ती, तर शेवटी माणूस काय म्हणतो चला थोडं हेही करून बघू. साल्वेक म्हटला तू म्हणतेस म्हणून मी जगन्नाथकडे जातो. जगन्नाथकडे गेले. आता आतमध्ये त्यांना काही एंट्री नव्हती, पण बाहेरूनच प्रार्थना करतात की हे जगन्नाथ मला ह्या रोगातून तुम्ही ठीक करा. इथून पुढे उरलेलं जीवन तुमच्यासाठी. देवण घेवण पण त्या प्रकारे पाहिजे. आता मी सोन्याची टोपी तुम्हाला देईल, सोन्या टोपी. आमचा जो भाव आहे असा आहे, भगवंताला सोन्या टोपी दी बोलताना सोन्याची आम्ही ती कन्सेप्ट ठेवली. धातू रूपी सोनं द्यायची बारी आली, सोने आहे ना आमच्या घरात, काला रे टोली त्याला टोपी आणि त्याला टोपी, सोन्याची टोपी भेटली. विषय भगवंत आमच्यापेक्षा भरपूर चतुर आणि चालक आहे. त्याच्यामुळे काय करणार? साल्वेक काय म्हटले? जगन्नाथ मला बरे करा, इथून पुढे उरलेलं आयुष्य हे तुमच्यासाठी देईन, बाकी कुणासाठी देणार नाही. तसं आपण बघतो मी एक कथा आचार्य अत्रेंची, आठवते ना कथा? आता तुम्हाला माहिती ती कथा आचार्य अत्रेंची? धडा होता बघा आचार्य अत्रेंचा. आपल्याला धडे आहेत त्यांच्या बरोबर आचार्य अत्रेंचे. ते पूर्ण नास्तिक होते माताजी. त्यांनी देव हा कधी मानला नाही प्रभू. असाच रोग झाला त्यांना, कुष्ठरोग. आणि कुठे ते पण सांगतो तुम्हाला, केम हॉस्पिटल समोर पोद्दार हॉस्पिटल आहे, मारवाडी लोकांचं पूर्ण हॉस्पिटल आहे. तर ते असं जीवनभर त्यांनी एकच प्रचार केला, बायका पोरं सांभाळा. जसं आपण कॉमन लोक म्हणतात ना, आपलं घर जरा थोडं आपण थोडं काय ठीक आहे तुम्ही सांभाळता बायका पोरं, जग सांभाळत नाही. आणि आपल्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने जनावर आपली आपापली फॅमिली सांभाळतात. आपण काय सांभाळतो? आपल्याला नाही सांभाळता येत, पण ते एकदम योग्य रीतीने सांभाळतात. पण आम्हाला ते काय जमत. आचार्याने जीवनभर एकच प्रचार केला की बायका, मुलं, घर, दार, समाज, चार लोक, प्रतिष्ठा, मान सन्मान सांभाळत राहणे. शेवटी त्यांना एक कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग तर वाढतच जात असतो. झाल्यानंतर सुरुवातीला छोट्या रूपामध्ये होता, तोपर्यंत बायका पुढे येत होते. रोग वाढत गेला त्याच्यातून रक्त आणि पू वाहतं. एवढे अक्षरशः आपल्याला काय होतं ते दुखवतात शरीराला. मग शेवटी घरातले म्हणतात आता काही सेवा आम्हाला जमत नाही. धनी होते त्याचा प्रश्न नाही. मग ते म्हणले तुम्हाला आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतो. काय करतो?
हॉस्पिटल ऍडमिट केल्यानंतर त्या पोतदार हॉस्पिटलमध्ये ते दुःख अजून वाढत गेले, का ते औषध हा विषय तेव्हा नव्हताच, त्या रोगावर ते औषधच नव्हते. मग शेवटी डॉक्टर म्हटले आता यांना काही करता येणार नाही. आणि शेवटच्या टप्प्याला ज्यांना त्यांनी आयुष्यभर खरं मानलं होतं, मुलं, बायको, समाज, मित्र, हे ते जे काय आहे ते, त्यातला एकही व्यक्ती जवळ जात आणि तो संसर्गजन्य रोग होता जवळपास. कसा होता? त्याच्यामुळे कोणी जवळ जायचं. आणि अलीकडे 5-6 वर्षात आपण तो संसर्गजन्य थोडा अनुभव घेतलेलाच आहे. कोविड झाला की आतल्या रूम मध्ये काही लोकांनी तर म्हणजे बॉडी देखील आले गेले नाहीत. का तर म्हणले त्याचा कोविड, एवढं सगळं डोळ्यासमोर घडून देखील आम्ही सुधरत नाही. आम्हाला आजही वाटतं ना हे सगळे माझे आहेत आणि मी त्यांचं आहे. पण ते प्रॉपर बुद्धिमान असतं आचार्याचं. त्यांना बघितलं ते काय जगत नव्हते. शेवटी डॉक्टर म्हटले त्यांना की आता काय करा, उरल्या सुरल्याला थोडं जमेल ते चिंतन करा भगवंताचं. आयुष्यभर भगवंताला मानलेलं शेवटच्या टप्प्याला कसं मानायचं? अहंकार एवढा भयानक असतो माणसाचा. माणसं मरायला तयार आहेत तर भगवंताला स्वीकार करायला तयार नाही. तर ते आचार्य डॉक्टरना विचारतात खरंच देव आहे का? आता कोणत्या स्टेपला टेकलेत? तेव्हा ते डोळे खोलले पाहिजे. पण डॉक्टरला म्हणतात खरंच देव आहे का? संयोगाने त्यांच्या कॉटच्या पुढे भिंतीवर भगवान श्रीकृष्णांचा फोटो होता. आता मारवाडी गुजराती होते म्हटलं साहजिक तिथे सगळे भगवान श्रीकृष्ण जास्त मानतात. म्हटलं आहे. डॉक्टर काय म्हणतात? आहे. आत्रे काय म्हणतात? खरंच देव असेल तर माझे दुःख हे बरे होतील का? डॉक्टर पण त्याचा विश्वास होता. शेवटी भगवंत कुठून कशी काय लीला करतील कुणाच्या मागे काय सांगाय. डॉक्टर म्हणतात की तुम्ही अगर आर्त भावाने प्रार्थना केली कशी हृदयातून तर भगवंत तुम्हाला ठीक करतील. आचार्य त्यांना म्हणतात तुमचं औषध म्हणजे तुमचं मेडिसिन संपलेलं आहे, तुम्ही मलाही चेक देऊन टाकलेला आहे, वटवा नाही तर मला. आता मी तुम्ही म्हणता म्हणून मी देवाला प्रार्थना करतो आणि ते डॉक्टर समोर प्रार्थना, हे कृष्णा अगर तू असशील, तू देव असशील तर माझी दुःख. आणि प्रभू चमत्कार झाला. तिथून पुढे आचार्याचे दुःख बरी होत गेली. मेडिसिन जवळपास डॉक्टरने नाही मध्येच चालू ठेवले होते. आणि ते पूर्ण बरे झाल्यानंतर जेव्हा घरातले आले म्हणजे हरे कृष्ण. काय म्हटले? हरे कृष्ण. तुमचा माझा काय संबंध? तिथून पुढे आचार्य 12 वर्ष जगले. किती? म्हणून जसं आपण बघतो ना की प्रभुपादांची भगवद्गीतेची टिप्पणी लिहिली, जसे आचार्य आत्रेयांनी देखील भगवद्गीतेवर काय लिहिले नंतर टिप्पणी. त्यांना जे काय समजलं उमजलं 12 वर्ष जगले. आणि तिथून पुढे आज ही सकाळ कुणाच्या घरी रेडिओ असेल ना, ते चॅनल तर दूरदर्शनच्या सकाळी 6 वाजताचे भजन वाचायचे, त्यातले 50% भजन आचार्य आत्रेयांचे होते. कृष्ण माझा माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझं गुरु, कृष्ण माझं ताता. हे त्यांनी कधी अनुभव आला? हा शेवटचा. परंतु बुद्धिमान होते. म्हणजे आता यांच्यात मिक्स व्हायचं. तिथून पुढे कधी घरी गेले नाहीत. मात्र घराचा संबंध तिने पूर्ण तोडला, कारण की अनुभव झाला. मराठी टेकलो होतो, कोणी माझ्यासोबत आलं नाही. तसं ह्या सालवेगने भगवानच्या प्रार्थना केली आणि त्यांचा रोग बरा झाला, टणटणीत झाले. बादशाहकडनं बोलावून आले की तुम्ही पुन्हा ड्युटी. म्हणजे माफ करा महाराज, ज्यांनी वाचवले आहे त्यांच्यासाठी आता माझी ड्युटी सुरू झालेली आहे. प्रत्येक रथ आता मुसलमान असल्यामुळे आतमध्ये जायचा काही प्रश्नच नव्हता. पण रोजच्या रोज सिंहद्वारला यायचे आणि भगवान जगन्नाथांना नमस्कार करायचे. रोजच्या रोज. संयोगाने एकदा ते वृंदावनला गेले आणि रथयात्रेमध्ये ते कंटिन्यू हजर राहायचे. रथयात्रेची औरातून वाट बघायचे. का वाट बघायचे? की ती जगन्नाथ भारी मला साक्षात त्यांचं काय होईल? दर्शन. आता सालवेग रथयात्रेच्या वेळेला वृंदावनला गेले होते आणि वृंदावनला येता येता त्यांनी जाणलं की मी आता रथयात्रेच्या वेळेमध्ये काय मी जगन्नाथपुरीला पोहोचू शकत नाही. अंतर्मुखाने प्रार्थना केली. अंतर्मुखाने हे जगन्नाथ, केवळ 90 दिवसात फक्त तुम्हाला बघण्याचा मला सुवर्ण संधी भेटते. मी वृंदावनला आहे, तुमच्या रथाला पोहोचू शकत नाही. माझी इच्छा आहे की तुम्ही थांबून घ्या. काय म्हणले? माझी इच्छा आहे की तुम्ही थांबून घ्या. माताजी रथातून भगवंत थांबले होते. जेव्हा सालवेग आले तेव्हा तो रथ तिथून पुन्हा
चालला. मग जेव्हा त्यावेळेस त्या भक्तांना कळालं की साल्वे कोणी साधारण व्यक्तिमत्व नाही, मग त्यांची जेव्हा अंतिम प्राण म्हणजे अंतिम घटिका जेव्हा जवळ आली, त्या अनेक वैष्णव तिथे गेले होते. म्हणजे महाराज तुमची काय इच्छा आहे? म्हणजे भगवंताच्या रथाच्या रस्त्यावर माझी काय बांधा? समाधी बांधा. जसं नामदेव महाराज काय म्हटले? तुझ्या पायाला. कानोपात्र काय म्हटली? तुमच्या इथेच ठेवा, मला इतर कुठे जायचं नाही. एका भक्ताची लक्षण तरी बघा, मग तो ओडिसाचा असो महाराष्ट्र बंगालचा काही फरक पडत. मीराबाई काय म्हणली? भगवंत आता मला पुन्हा मेडताला जायचं, मला तुमच्यामध्ये सामावून घ्या. भगवंताने अक्षरशः या जंगामध्ये त्यांना सामावून घेतलं आणि सबूत म्हणून काय केलं? मीराबाईच्या साडीचा छोटासा पदर तो बाहेर ठेवला, पल्लू. आजही तो पल्लू आहे. का बरं? भगवंत आता एवढी मोठी मीराबाई सामावून घेतात, मग साडीचा तुकडा का सोडावा? रूप ती मी जे वचन देतो ते मी माझ्याकडनं पाळतो. भगवंत काय सांगतात की अर्जुना घोषणा कर, माझा भक्ताला मी कधी वाया जाऊन देत नाही. त्याने मला स्वीकार केलं तर मीही त्याला स्वीकार करतो. साल्वेक साठी तिथं रथ थांबला. साल्वेच्या अंतिम लोकांनी विचारलं काय पाहिजे साल्वेक? म्हणजे माझी समाधी बांधा. आणि जेव्हा जेव्हा भगवंत रथावर बाहेर पडतील तर त्यावेळेला फक्त त्यांच्या आरती जी होती ती आरती फक्त मला माझ्या दर्शनाला म्हणजे मला घेण्यासाठी आजही ती परंपरा नित्य चालू आहे. हे कधी सगळं शक्य आहे? आपण जो श्लोक घेतला श्लोकात पैसा सुखदेव महाराज, हे गुण ऑटोमॅटिक डेव्हलप होतात. ते कशामुळे? केवळ साधू संघामुळे. कशामुळे होतात? साधू संघ. अगर साधू संघ घडला तरच समजा आपलं कल्याण आहे, नाहीतर इथं काही खरं नाही. काही जर साधूच्या संघात किती काही होऊ द्या तर आपण तिथे लक्ष द्यायचं नाही. मला सांगा, एखाद्या कंपनीत तुम्हाला 3 लाख रुपये सॅलरी भेटते महिना, आणि त्या कंपनीमध्ये समजा 2 भावाची भांडणं झाली, तर तुम्ही काय करा? कंपनी सोडाल का? नाही. आम्हाला काय पगार भेटतोय ना, 3 लाख पगार भेटतो, आम्ही का त्या दोघा भावाची भांडणं आहे. तसं एक भक्त काय म्हणतो, मला जगाची काय घेणे देणं नाही. कोण साधू भांडतो, कुठं मंदिरात चोरी झाली, कुठं काय झालं, मला संतुष्टता भेटते, माझा आध्यात्मिक जीवन वाढीस लागलेला आहे. मला आतून इनपुट जो आनंद भेटतो तो मी का त्यागाव. आणि ज्यांना आनंद नाही ते नको त्या गोष्टींना काय करतात? आध्यात्मिक मार्ग सोडून देतात. राम मंदिर चर्चेस आता आम्ही गेलो होतो राजस्थानला वगैरे, बोलप्रभू होतो आम्ही. एक व्यक्ती म्हटला पण म्हणजे महाराज काय म्हणे तुमच्या लोकांमध्ये असं होतं? म्हणजे कसं झालं? म्हणले राम मंदिर चोरी झाले. अहो म्हणते ते का बघता तुम्ही? असे अनेकही भक्त आहेत ज्यांनी पूर्ण जीवन तिथं लावलेलं आहे, तुम्ही त्यांना का बघत नाही? बरं ज्यांनी केली त्याच्यात तुमचा काय रोल आहे? तुम्ही फक्त बचर पडता. बरं तुम्ही त्यातून तुम्हाला 2 पैसे भेटले तरी तुम्हाला काय भेटत नाही. मला मी त्यांना म्हणत तुम्हाला अशी जळजळ होती वाटतं, कारण की तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व. तुम्हाला काय भेटले नाही, एक तर तुमचा तो विषय असेल. जे भक्त असतात, आता मला सांगा त्या राम मंदिरावर तिथं आहे काही संतांचंही घेतलं इंटरव्ह्यू घेतला, जे खरोखर संत होते ते म्हणजे देखो हमें उससे कुछ लेना देना नहीं, हमारे राम लल्ला पहिले भी थे, आज भी है और आगे भी रहेंगे. एका भक्ताचं नेचर हे असतं, त्याला काहीच फरक पडत नाही कुठे काय चाललंय आणि काय झालं. काही हा जे धार्मिकच नाहीये, तिने धार्मिकता नुसता ओढणी ओढलेली आहे, ते लगेच डळून जाते. अशा छोट्या मोठ्या घटना प्रभुपादांच्या काळामध्ये अशा कित्येक घटना झाल्या. प्रभुपाद एकाने विचारलं, म्हणजे प्रभुपाद तुम्ही एवढ्या भक्तांना म्हणजे एवढ्या जगात प्रचार केला, त्या सगळ्यांचं कल्याण होणार का? प्रभुपाद म्हणले ते गरजेचं नाही, पण एक दिवशी होणार. काय म्हणले? या जन्मी जरी नाही झालं तरी ते वाया जाणार नाही. कारण का? भगवान कृष्ण सांगतात जे एकदा मला शरण येतात त्यांना मी सोडत नाही. म्हणून आपलं जीवन कसं प्रकारे भगवत भक्तामय जीवन जगू आपण, कसं भक्तिमय जीवन होईल याच्यावर एका भक्ताला काय पाहिजे? कायम जोर पाहिजे. लोक बोलतात बोलू द्या, त्यांचा विषय तो आहे, त्यांच्या तोंडाला आपण काय तो कोण सगळे व्यक्ती म्हणतात लोक तसा हो का बोलता बोलवीना. एवढे मोठे महात्मा सशरीर वैकुंठाला गेले, त्यांची लोकांनी धिंड काढावी आणि त्यांच्याबद्दल काय नाही उठवलं लोकांनी, सगळ्या गोष्टी उठवल्या, पण ते स्थिर होते भक्तीमध्ये, काहीच फरक पडला नाही. तसं स्थिर व्हायला असेल काय करा? जगाला बोलायचं बोलू द्या, जगाला काय व्हायचं होऊ द्या, पण एका भक्ता जीवनात त्याचा साईड इफेक्ट होता कामा नाही. म्हणून काय करा? भगवान नामाचा आधार, सत्संग कधी सोडायचा नाही, साधू संघ कधी सोडायचा नाही.